संभाजी महाराजांसारखे प्राणाचे बलिदान देणारी महिला राणी अवंतीबाई लोधी यांची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, इतिहासात अनेक शूरवीर झाले, पण एका स्त्रीने ब्रिटिश साम्राज्यालाच आव्हान दिले. आज आपण अशा एका वीरांगनेची कथा जाणून घेणार आहोत, जिने आपल्या मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी प्राण दिले. जेव्हा परकीय सत्ता भारतावर राज्य करत होती, तेव्हा एका स्त्रीने तलवार उचलून ब्रिटिशांना आव्हान दिले. त्या म्हणजे राणी अवंतीबाई लोधी. यांचा जन्म 16 ऑगस्ट 1831 रोजी मध्य प्रदेशात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात धैर्य, नेतृत्व आणि न्यायाची भावना होती. नंतर त्यांचा विवाह रामगढ राज्याचे राजा विक्रमादित्य सिंह यांच्याशी झाला आणि त्या रामगडच्या राणी बनल्या. काही काळानंतर राजा विक्रमादित्य सिंह आजारी पडले. त्यामुळे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी राणी अवंतीबाई यांच्या खांद्यावर आली. त्या अतिशय बुद्धिमान आणि धाडसी होत्या. त्यांनी आपल्या प्रजेची चांगली काळजी घेतली. त्या काळात ब्रिटिश सरकार भारतातील अनेक राज्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु राणी अवंतीबाईंनी परकीय सत्तेसमोर झुकणे नाकारले. 1857 मध्ये संपूर्ण देशात ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव झाला, ज्याला इंडियन रेबिलियन ऑफ 1857 असे म्हटले जाते. या लढ्यात राणी अवंतीबाई यांनीही धाडसाने सहभाग घेतला. राणी अवंतीबाईंनी आपल्या प्रजेला एकत्र केले आणि ब्रिटिश सैन्याशी युद्ध केले. त्या स्वतः घोड्यावर बसून तलवार घेऊन युद्धात उतरल्या. त्यांचे धैर्य पाहून अनेक लोक प्रेरित झाले, परंतु ब्रिटिश सैन्य खूप मोठ्या संख्येने आले. शेवटच्या युद्धात परिस्थिती कठीण झाली. शत्रूच्या हातात कैद होण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण पत्करणे योग्य असे त्यांना वाटले. म्हणून 20 मार्च 1858 रोजी त्यांनी स्वतःचा बलिदान देऊन इतिहासात अमर स्थान मिळवले. मित्रांनो, राणी अवंतीबाई लोधी यांचे जीवन आपल्याला शिकवते की धैर्य, स्वाभिमान आणि देशभक्ती असेल तर एक स्त्री ही इतिहास घडवू शकते. आजही त्या भारतातील नारी शक्तीचे तेजस्वी प्रतीक आहेत. धन्यवाद. जय शिवराय.